नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संधी पाहणार आहोत. तर संधी म्हणजे काय ते पहिले पाहू आपण. संधी म्हणजे दोन शब्द, कोणतेही दोन शब्द जोडताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे काय होतो, एकमेकांमध्ये मिसळतो. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये काय होतो, मिसळतो. तर या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो. या दोघांना एकत्र केल्यानंतर एक वेगळाच वर्ण तयार होतो. त्याला काय म्हणतात, संधी एकत्रीकरण. म्हणजे एकत्रीकरण म्हणजे जे एकत्र होतात शब्द, जे अक्षर, जे वर्ण एकत्र होतात त्याला संधी असे म्हणतात. उदाहरण घेऊ आपण, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. सूर्य प्लस उदय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, ह्या दोघांना काय करायचे, मिक्स करायचे, मिसळायचे एकमेकांना. मग याचं होतं सूर्योदय. समजलं? आता संधीचे काही प्रकार आहेत ते पाहू आपण. संधीचे प्रकार: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. हे तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा आहे, पण मी मराठीमध्ये घेतलंय तुमचं. तुम्हाला मराठीमध्ये सोप्या पद्धतीने समजेल. तर आपण पहिले बघणार आहोत स्वर संधी. स्वर संधी म्हणजे काय की अ, आ, ई हे झाले स्वर, बरोबर. म्हणजे स्वर संधीमध्ये काय येतं, अ ते आहा पर्यंत. तर हे झाले स्वर संधी. स्वर संधीमध्ये आपल्याला पाहिजे की एकमेकांच्या शेजारी जे वर्ण असतील, एकमेकांचे शेजारी हे जे वर्ण असतील तर त्यांना आपण स्वर असे म्हणतो. तर स्वर प्लस स्वर हे आपल्या याच्यात मिसळायचे. उदाहरणार्थ घ्यायचे आपल्याला, आ प्लस अ इज इक्वल टू आ. विद्या, आ येतो ना शब्द, विद्या आ प्लस अर्थी पहिल्या शब्दाचा शेवटचा आणि शेवटच्या शब्दातला पहिला, हे आपल्याला काय करायचे, दुसऱ्या शब्दातला पहिला आणि पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय करायचा, एकत्र करायचं. यांचं झालं विद्यार्थी. हे बघा, आ विद्यार्थी. समजलं? दुसरे एक उदाहरण घेऊ. हिम, हिम प्लस आलय, अ प्लस आ, याचं काय होतं, हिमालय म्हणजे आ. समजलं? तर आपण स्वरसंधी शिकत असताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो म्हणजे काय, आदेश. तर या स्वरसंधीच्या आदेशानुसार 5 प्रकार पडतात. स्वरसंधीच्या आदेशानुसार 5 प्रकार पडतात. तर 5 प्रकार कोणते? तर एक आहे दीर्घादेश, दुसरा आहे गुणादेश, तिसरा आहे वृद्धादेश, चौथा आहे यनादेश आणि 5वा आहे अयादी देश. ठीक आहे. आता आपण दीर्घादेश बघू. दीर्घादेश मध्ये काय आहे की तुमचं जे शब्द आहे, काना, मात्रा, वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिली वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार,
यांना काय करायचं, एकत्र करायचं. याचं बघू आपण. अ प्लस आ इज इक्वल टू आ, म्हणजे मूळ आणि इथे आहे अक्षर. आपण मुळाक्षर असं बोलतो. मुळाक्षर हे झालं मुळाक्षर. हे झालं दीर्घादेश, दीर्घ. ठीक आहे. पुढे बघू दुसरं उदाहरण. ईचं पाहू. ई इज इक्वल टू दीर्घ ई, इज इक्वल टू दीर्घ ई. गी री प्लस इश, गी री श. हे बघा, समजतं? ठीक आहे. पुढचं बघू, गुणादेश. आता गुणादेश मध्ये त्याचं सूत्र पाहू की कोणताही स्वर आला, अ किंवा आ, ई हे एकत्र आले, अ किंवा आ आला किंवा ई किंवा दीर्घ ई आला तर त्यांचा ए होतो. हां, आणि जर अ किंवा आ आला आणि प्लस त्यात उ आणि दीर्घ उ आला तर त्यांचा ओ होतो. समजलं? आणि जर त्याच्यामध्ये अ किंवा आ आला प्लस त्याच्यामध्ये ऋषीचा रू आला तर त्याचा अर असा होतो. तर आपण उदाहरण घेऊ तेव्हा तुम्हाला समजेल. अ प्लस ई इज इक्वल टू ई, स्व प्लस इच्छा म्हणजे काय, स्वेच्छा, स्वे इच्छा असा होतो. यानंतर पुढे बघू. अ प्लस दीर्घ ई याचा होतो ए. हे बघा इथे दिल्याप्रमाणे. तर गण प्लस ईश इज इक्वल टू गणेश. एक मात्र आलाय पहा. समजतंय? असे सर्व उदाहरणं आहेत. तर तुम्ही ही उदाहरणं तुम्हाला समजत असेल ना. पुढे आहे वृद्धादेश. वृद्धादेश मध्ये आहे की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण. पहिल्या शब्दाचा पहिला शब्द त्याचा शेवटचा वर्ण प्लस दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र आल्यावर काय होतं त्यांचा, ए आई आई किंवा आऊ असे त्यांचे बदल होतात. उदाहरणार्थ घेऊ आपण. अ प्लस ए इज इक्वल टू आई म्हणजे क्षण. क्षण प्लस एक इज इक्वल टू क्षणेक. समजतंय? पुढे बघा. आ प्लस ए इज इक्वल टू आई. सदा प्लस एव सदैव. समजलं? अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून देते. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. पुढे आहे यनादेश. यनादेश म्हणजे काय की याच्यामध्ये ई उ ऋषीचा रू तर यांच्या पुढे काय येतो, विजातीय स्वर. आता तुम्ही म्हणणार विजातीय स्वर कोणते, तर विजातीय स्वर म्हणजे विरुद्ध, अपोजिट, भिन्न असलेले जे स्वर असतात, भिन्न उच्चार स्थान. अ ई आ ई असे अनेक शब्द आहेत की अ उ किंवा दीर्घ उ हे काय भिन्न उच्चार स्थान, त्याला विजातीय स्वर असे म्हणतात. तर हे जर आले तर तुम्हाला काय करायचंय, ई किंवा दुसरा ई आल्यास त्याच्यात य होतो. त्यानंतर उ किंवा दीर्घ उ आल्यास त्याचा व होतो. आणि जर ऋषीचा रू आल्यास त्याचा र होतो. हे य व र हे वर्ण येतात, यांना काय म्हणतात, यनादेश. तर आपण एक उदाहरण घेऊ त्याचं. ई प्लस अ इज इक्वल टू य.
ई प्लस अ इज इक्वल टू य. याचं उदाहरण बघा. प्रीती ही पहिली वेलांटी ई आहे म्हणून दीर्घ नाहीये, ही ऱ्हस्व आहे. त्याचा पुढे बघा प्लस अर्थ इज इक्वल टू इत्यार्थ. दुसरं पण घेऊया. ई ती प्लस आ दी इज इक्वल टू इत्यादी. इथे काय आलंय? ई प्लस आ इज इक्वल टू य. समजलं? आता शेवटचा पाहणार आहोत आपण. अयादी अयादी देश. अयादी देश. आता अयादी देश मध्ये ए, आई, ओ, औ या स्वरांमुळे काय होतं? हे जे स्वर आहेत, या स्वरांमुळे काय होतं? जर एखादा स्वर आला, यांच्यामध्ये एखादा स्वर आला तर ऐ, आव किंवा आय असे शब्द तयार होतात. तर उदाहरणार्थ तुम्हाला समजेल. उदाहरणार्थ बघा की ए प्लस अ इज इक्वल टू आय, म्हणजे ने प्लस अन इज इक्वल टू न य न. हे बघा न अ य आणि हे जशीच्या तसं नयन. तर आपण स्वरसंधीचे आज प्रकार पाहिले आहेत. आपल्या अजून व्यंजन संधी आणि विसर्ग संधी पाहायची आहे. आपण ती दुसऱ्या पार्टमध्ये पाहू, दुसऱ्या भागामध्ये पाहू. तर आज हे तुम्हाला स्वरसंधी व्यवस्थित समजलेली असेल. ठीक आहे. थँक्यू.